कृष्ण म्हणतात की हे शरीर आहे आणि या शरीराचा मालक म्हणजे आत्मा हा सतत शरीराच्या वेगवेगळ्या स्तरातून जात असला तरी तो बदलत नाही, परंतु शरीर बदलते। बऱ्याच दिवसानंतर कोणी आपल्याला भेटलं तर ते आपल्यातील बदल आपल्या लगेच निदर्शनास आणून देतात की किती जाड झालायस किंवा किती बारीक झालायस। की आपले शरीर बाल्यावस्था, नंतर कौमार्यावस्था, नंतर तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था अशा निरनिराळ्या अवस्थातून संक्रमण करीत असते। उलट भौतिक देह म्हणजे जीवावरील आवरण असते आणि आपल्या इच्छा, सकाम कर्मे तथा आकांक्षा यांच्यानुसार प्रकृतीच्या नियमांद्वारे आपोआपच दुसरे एखादे शरीर प्राप्त करतो। कोणताही बुद्धिमान विद्यार्थी महाविद्यालयात जाण्याचं सोडून शाळा सोडावी लागेल म्हणून शोक करीत बसत नाहीत। पद्मपुराणात 84 लाख योनींबद्दल माहिती दिलेली आहे। मृत्यूसमयी त्यापैकी कोणत्याही एका योनीत आपण जाऊ शकतो, परंतु भगवान श्रीकृष्ण आपल्याला वचन देतात की जो कोणी त्यांच्या जन्म आणि कर्माचे रहस्य जाणतो तो या देहांतराच्या चक्रातून मुक्त होतो। त्या मार्गानुसार आपल्याला चांगले किंवा वाईट फळे मिळतात। मांसाहार करतो त्याला पुढील जन्मात वाघाचे किंवा सिंहाचे शरीर प्राप्त होते। जर कोणी सतत झोपत राहत असेल तर त्याला पुढील जन्म अस्वलाचा मिळतो जो सतत झोपत असतो। जर कोणी शरीर प्रदर्शन करतो तर त्याला पुढील जन्म झाडाचा मिळतो। परंतु जर आपण भगवंतांचे नामस्मरण केले, भगवंतांच्या लीला श्रवण केल्या, भक्तांचा संग घेतला, भगवत प्रसाद ग्रहण केला तर अशा दिव्य कार्यात आपल्या चित्ताला शुद्ध केले तर याच जीवनात भगवत धामात म्हणजे वैकुंठात आपण परतू शकतो। तेथे जन्म नाही, मृत्यू नाही, जरा नाही की व्याधी नाही। ते भगवंत अर्जुनाला शरीरात कसे बदल होतात आणि आत्मा कसा अपरिवर्तनीय राहतो याबद्दल सांगतात। तर प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी